पहिल्यांदा तर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सर्वांना. हाय गायज, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. माझं नाव रुपाली. सकाळीचं तर रुटीन शेअर करते मी तुम्हाला. सगळ्यात आधी उठले, पहिला तर आंघोळ करायला घेतला. आंघोळ वगैरे केल्यानंतर आज गुरुवार बी होता आणि स्वामींचा उपास होता म्हटलं तर सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करून घेतले. आज डब्यातलं काय खास काही नव्हतं, म्हणताना भाजीला म्हणताना फक्त चपाती आणि बटाट्याची भाजी दिली, कारण का भाजीला काही नव्हतं म्हणताना तेवढंच दिलं. म्हणजे संध्याकाळी काही तर चांगलं स्पेशल काहीतरी बनवता येतं आणि आज उपास बी होता, स्वामींना नैवेद्य द्यायचं होतं म्हणताना म्हटलं संध्याकाळी खास काहीतरी बनवूया. तर सकाळचं रुटीन शेअर करते मी. उठले, आंघोळ वगैरे करून घेतली, भांडी घासलं, किचन कट्टा पुसून घेतले, ह्यांना कामाला लावून दिलं. तरी बी आर्यनची लुडबुडमध्ये चालू होती. मग त्याला एका साईडला खेळायला बसवलं, खेळणी वगैरे दिली आणि त्याला खेळायला बसवलं. ते खेळतोय तोपर्यंत बराबर झाडू वगैरे मारून घ्यावं म्हटलं, फरशी पुसून घ्यावं, कारण का अजून मला देवपूजा करायची होती. मग म्हटलं बराबर आवरून, ते खेळायला तोपर्यंत बराबर आवरून घेतलं, घर स्वच्छ वगैरे करून घेतलं. इथं तोंड वगैरे धुवून आलं, म्हटलं पूजा करूया म्हणलं. तोपर्यंत आर्यन आलाच माझ्या मागं. मी तर आर्यनला घेऊनच पूजा केले. तर थोडं पोरांसाठी भात घालायचं होतं शिजायला, भात घातला आणि आर्यनाने मी देवपूजा वगैरे करून घेतली. आज एक उपासामध्ये शाबूची खिचडी होती. असा होता आजचा माझा दिवस. आवडला तर लाईक, कमेंट, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगला.